ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे, आज आपण माहिती घेणार आहोत पालक, स्पिनिच. पालकाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर पालक अधिक निरोगी आयुष्यासाठी पोषक तत्वांचा खजिना, जीवनसत्वे, खनिजे म्हणजेच विटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेला पालक हा तुमच्या शरीराला अनेक प्रकारे मदत करू शकतो. तर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध पालकामध्ये विटॅमिन ए, सी, के, फोलेट, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे संपूर्ण आरोग्याची काळजी घेतात. दुसरा आहे, हृदयाच्या आरोग्यासाठी पालक हा खूप फायदेशीर आहे. पोटॅशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने पालक रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो. तिसरा आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला पालक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो आणि शरीराला इन्फेक्शन व आजारांशी लढण्यास मदत करतो. चौथा आहे, पचनक्रिया सुधारते. फायबरचा चांगला स्रोत असल्याने पालक पचन सुधारतो, कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळतो आणि यातील पचनसंस्था निरोगी ठेवतो. पाचवा आहे, मजबूत हाडे आणि रक्तासाठी उपयुक्त. पालकामध्ये विटॅमिन के, कॅल्शियम आणि लोह असते, जे हाडे मजबूत करण्यास आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करून ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय रोखते. सहावा पॉईंट आहे, पालकाचा आहारात वापर कसा करावा. सलाड, स्मूदी, सूप, भाजी, डाळ किंवा धान्यांच्या पदार्थांमध्ये एकत्र करून खाऊ शकता. सातवा आहे, तुम्हाला माहीत आहे का, पालकामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात, पण पोषक तत्वांनी पालक भरपूर असतो. पोषक तत्वांनी पालक समृद्ध असतो, ज्यामुळे वजन नियंत्रणास ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त पालकाचा समावेश करावा. आठवा आहे, पालक शिजवलेला की कच्चा कसा खावा. तर पालक कच्चा खाण्यापेक्षा शिजवून खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर असते. कच्च्या पालकामध्ये ऑक्सॅलिक ॲसिड असते, जे शरीराला कॅल्शियम आणि लोह शोषून घेण्यापासून रोखते. शिजवल्यामुळे हे ॲसिड नष्ट होते. तर ह्यापुढे जर तुम्ही सलाडमध्ये कच्चा पालक टाकून खात असाल तर तसं करू नका. थोडासा शिजवा किंवा मग त्याची प्युरी करून तुमच्या सलाडमध्ये टाका. त्यामुळे पालकामधले असलेले ऑक्सॅलिक ॲसिड नष्ट होऊन जाईल आणि कॅल्शियम, लोह शोषून घेण्यासाठी शरीराला मदत होईल. नववा पॉईंट आहे, योग्य जोडी. अशी कोणत्या जोड्या आहेत ज्या पालकासोबत कॉम्बिनेशन करून आपण खाऊ शकतो. तर पालकामधील लोहाचे शरीरात व्यवस्थित शोषण व्हावे म्हणून पालक लिंबू पिळून टोमॅटोसोबत किंवा विटॅमिन सी समृद्ध पदार्थांसोबत खाणे जास्त फायदेशीर असते. पालकामधील विटॅमिन शरीराने शोषून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला विटॅमिन सीनी समृद्ध असे पदार्थ त्याच्यासोबत खावे लागतात, तरच शरीर ते शोषून घेऊ शकतात. त्याच्यातले लोह, विटॅमिन, मिनरल्स आपल्या शरीराला मिळतील. आणि 10वा पॉईंट आहे, बाजारातून भाज्या आणताना ऑर्गॅनिक गोष्टी खरेदी करण्याचा संबंधी नेहमी आग्रही राहा. पेस्ट्रीसाइड्स फवारलेल्या भाज्या, फळे शक्यतो खाणे टाळा. मला माहीत आहे, बाजारात येणारी प्रत्येक गोष्ट ऑर्गॅनिक असेलच आणि समोरची ती व्यक्ती दिशाभूल करून देण्याचा प्रयत्न करेल, पण जोपर्यंत ऑर्गॅनिक गोष्टीचाच आग्रह तुम्ही करणार नाही, फवारलेल्या भाज्या घेणार नाही, तोपर्यंत विक्रेता त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि तो पुरवणारही नाही. बाजारातून फळे घेताना औषधे फवारलेले तर नाही ना, मला फवारलेल्या गोष्टी देऊ नका अशी स्पष्ट मागणी करा, तरच देणारा पुढच्या वेळेला आपल्याला तसाच माल देईल. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. तुम्ही एकदा त्याचा लक्षात आले, आपण पैशाकडे नाही तर ती वस्तू विना कीटकनाशक ऑर्गॅनिक पद्धतीने घेण्याकडे आपला कल आहे, तर समोरचा तुम्हाला तीच वस्तू विकेल. तर
ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली जोपर्यंत आपण फळभाजी घेतो तेव्हाच ते आपल्याला तशा गोष्टी देतील. तर यापुढे शक्य त्या गोष्टींमध्ये शक्य तितक्या गोष्टींमध्ये तुम्ही विना फवारलेल्या औषधे ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला भाजी विक्रेत्याला फळ विक्रेत्याला जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत त्यांच्याही लक्षात येणार नाही स्वस्त आहे म्हणून काही पण घेण्यात अर्थ नाही. त्या गोष्टी खाऊनही काही फायदा होणार नाही शरीराला. तर यापुढे लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक गोष्टी मागा. जसे की जर तुम्ही केळे घेणार असाल तर नैसर्गिक पिकवलेलेच केळे मला पाहिजे आहेत, जर फवारलेले असेल तर देऊ नका असं सांगा समोरच्याला, तरच समोरचा तुम्हाला तशा गोष्टी प्रोव्हाइड करेल. कारण अर्थशास्त्राचा नियमच आहे, मागणी तसा पुरवठा. तुम्ही जशी मागणी कराल तसा तुम्हाला पुरवठा होईल. तर यापुढे लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा, तरच ते आपल्या शरीराला चांगले त्या पदार्थांचे फायदे होऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.